दर सालाप्रमाणे रुपीनगर येथील मराठवाडा युवा मंचाच्या हरिनाम सप्ताहाने 6व्या वर्षी देखील गर्दीचा उच्चांक मोडत आपला नावलौकिक टिकून ठेवला आहे। सप्ताहाच्या 6व्या दिवशी भागवताचार्य हबप पांडुरंग महाराज गिरी नाशिककर व भारुडकार हबप विष्णू महाराज बांडे गेवराईकर यांनी भाविकांना आपल्या कीर्तन व भारुडाने मंत्रमुग्ध करून सप्ताहाचे आकर्षण वाढवले। यावेळी विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींनी या सप्ताहाला हजेरी लावली। या सप्ताहाचे सूत्रसंचालन नेहमीसारखे सर्जेराव कचरे पाटील यांनी आपल्या रांगड्या व खणखणीत आवाजात करून या कार्यक्रमाकडे उपस्थितांचे व मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले। तर मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे, सुजाता काटे, सतीश कंटाळे, औदुंबर पाडोळे, सोमनाथ मंडलिक, पांडुरंग कदम, दीपक बोर्डे, उद्धव सरोदे, त्र्यंबक मुळीक, विठ्ठल शिंदे, महादेव तांबे, अजय आजबे, मच्छिंद्र येवले, उमेश डोके याबरोबरच गणेश मगर, शंकर तांबे, आत्माराम कागदे, वनदेव खामकर, रामभाऊ पडकर व इतरही अनेक सदस्य रोजच सप्ताह यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत। पाहूया या सप्ताहातील काही चलचित्रे। आपल्याला या ठिकाणी यथोचित सन्मानित करण्यात येत आहे। सन्मान करण्यासाठी नीलमताई कचरे आपणास विनंती करतो की आपण त्यांना त्याच ठिकाणी सन्मानित करायचे। त्याचबरोबर आजचे अन्नदाते, खास करून आजच्या अन्नदात्याचा यथोचित सन्मान करण्याचं कारण असं, सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन ऐका। श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी मराठवाडा असं संबोधलं जातं आणि त्या गडाचे, त्या संस्थानाचे आणि गडाच्या वतीने नगर नारायण मित्र मंडळ श्री क्षेत्र पांडुळगाव यांनी आजचं अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे। त्या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी नगर नारायण मित्र मंडळ कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय आणि विनाविलंब मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार आपण व्यासपीठावरती या। महाराजाच्या उपस्थितीमध्ये आपल्या समवेत आजच्या अन्नदात्याचा सन्मान करण्यात येत आहे। माझा आवाज पोहोचला तुमच्यापर्यंत? अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आपल्या मंडळाचे कृपया आपण व्यासपीठावरती या। आजचे अन्नदाते नगर नारायण मित्र मंडळ श्री क्षेत्र पांडुळ नगर नारायणगड संस्था। आता बंधन नेमकं आत्म्याला आहे का दे आलाय? बंधन नेमकं कोणाला? बरं, आत्म्याच्या ठिकाणी पाहावं बंधन दिसत नाही, देहाच्या ठिकाणी पाहावं बंधन दिसत नाही। बरं, नाही म्हणायची सोय नाही, नाही म्हणावं तर जीवाला दुःख देतं आणि आहे म्हणावं तर सिद्ध होत नाही। हा प्रश्न कोणाला निर्माण झाला? उद्धवाला। त्यांनी कोणाला विचारला? भगवान कृष्णाला। कुठे विचारला? एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये एकनाथ महाराज लिहितात, उद्धव म्हटलं, सांग देवा हे भवबंधन ऋषिकेशी, सांगपा बाधक कौनाशी, जरी तू संसार रुची नाही म्हणशी तरी प्रत्यक्ष जीवाशी जडलाशे। देवा सांग हे भवबंधन नेमकं कोणाला? आत्म्याला का देहाला? बंधन नेमकं आत्म्याला का देहाला? बरं, नाही